सेजल, मी तुझा एक व्हिडिओ पाहिला होता ज्याच्यामध्ये तू पटापट ऑर्डर्स देतेस. चिकन फ्राइड राइस एक फुल पार्सल के साथ एक फुल चॉपर राइस और एक शेरपा है। और अभी खाने के लिए एक फुल लॉलीपॉप मसाला 1/2 चिकन मंचा सूप और फुल क्रिस्पी। मला असं विचारायचं आहे की तुझ्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली, व्यवसायाकडे कशी वळलीस तू? 9वी पासून स्वप्न होते की बिझनेस करायचे, तर करून बघूया. झालं सक्सेस तर खूप छान आहे. त्यानंतर मग मी चालू केलं की बिझनेस आपण फूड ट्रक पासून चालू करूया. एवढे पैसे नव्हते की आपण रेस्टॉरंट घेऊ. सुरुवातीला कुठल्या अडथळ्यांना सामोरं जावं लागलं तुला? खूप अडचण आले, खूप अडथळे आले, जसे की पैसे जोडणं, जे पैसे आपण घेतो इकडून तिकडून ऍडजस्ट करून ते परत देऊ शकू की नाही, आणि ते बिझनेस वर्क करेल नाही करेल याची खूप भीती होती. कुठलाही बिझनेस करणं छोटा मोठा पण जर बघितलं तरी ते खाऊ नाहीये, त्यात एवढी मेहनत आहे आणि आपण करतोय. ठीक आहे, आपली आवड आहे ती, पण ते जर वर्क नाही झालं, सक्सेस नाही झालं तर काय करणार. सो भरपूर अडथळे आले. पोलिसांचा थोडा त्रास झाला, आज तेही खूप सपोर्ट करतात छान. आधी त्रास झाला की या टायमाला बंद केलं पाहिजे, नाही जास्त वेळ चालू केला पाहिजे. असं कुठे तुला वाटलं नाही का की आता फूड व्हॅन थांबावी, कारण खूप मेहनत आहे, उभं राहून काम करावं लागतं आणि रेस्टॉरंटकडेच लक्ष द्यावं आणि त्याच्यातूनच पुढे जावं, असं नाही वाटलं? ती माझी पहिली लक्ष्मी, तिला बंद करून कसं होणार. ती नाराज झाली तर माझ्याकडे पैसे नाही आले, म्हणजे रेस्टॉरंट आज झाले तर तिने मला 4 वर्षापासून सांभाळले. आता माझ्याकडे सर्व स्टाफ नेपाळी आहे आणि नेपाळचे कल्चर असं आहे की ते खूप रिस्पेक्टफुल आहे. आपल्यापेक्षाही त्यांचे रिस्पेक्ट खूप आहे. तुझ्या वयाचे, तुझ्यासोबत शाळेत जे शिकले असतील किंवा कॉलेजमध्ये तुझ्यासोबत असतील मुलं, ते जेव्हा तुला आज भेटतात तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असते? कॉलेज लाईफ मध्ये त्यांना असं वाटायचं की रस्त्यावर उभे राहून किती कमवणार आहे, काय करणार आहे, आमचं छान पॅकेज भेटेल आम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यावर, आम्ही पुढे शिकणार, तू आता जर करतेस तर त्याचं जास्त काय तुला पैसे भेटणार नाही. पण आज त्यांचा दृष्टिकोन माझ्याकडे बघण्याचं वेगळं आहे. जेव्हा तू व्यवसायाला सुरुवात केलीस तुझ्या, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया आणि आत्ताच्या लोकांच्या प्रतिक्रिया, कारण आता तू प्रसिद्ध आहेस, यशस्वी आहेस, पूर्ण तुझं स्थिरस्थावर झालंय, आता त्यांचा बघण्याचा तुझ्याकडचा दृष्टिकोन कसा आहे? रात्रीचा वेळ व्हायचा, कधी कधी 3 वाजे 4 वाजे, तेव्हा ते लोक घरी जाऊन बोलायचे आई वडिलांना की 3-3 4-4 वाजता मुलगी एकटी फिरते बाहेर, योग्य नाहीये, लोक चांगले नाहीये, कशाला 4 पैशासाठी पुरीला उभं करते रस्त्यावरती, किती पैसे कमवणार आहे. आणि आज तीच लोक आपलं बघून आजूबाजूला कुठेतरी व्यवसाय चालू करायला बघतात. त्या टायमाला मी रुपये गुंतवलेले. मला खूप प्रतिसाद भेटतो की फ्रँचायझी तुम्ही द्याल का, फ्रँचायझीसाठी मला कॉल्स येतात की काही फ्रँचायझी भेटेल का, या एरियात पाहिजे. त्या ठाण्यातच नाही, पुणे झालं, आपलं नगर झालं, आईला नगर झालं, संभाजीनगर झालं, इथून मला कॉल येतात की ताई फ्रँचायझी असेल तर द्या आम्हाला. बिझनेस करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, पण असंही नाही की ती अगदी खूप मोठी गोष्ट आहे. तिला करायचं असेल तर आपण ती करू शकतो. नमस्कार, स्वयंपूर्ण आम्हीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या पॉडकास्टच्या पहिल्या भागाची आपली स्वयंपूर्ण आहे ठाण्याची सेजल पावले. मी सेजल पावलेची थोडीशी ओळख करून देते. सेजल पावले ही तरुणी फक्त 22 वर्षांची आहे, पण या 22 वर्षांमध्ये तिने तिचा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय. गेल्या काही वर्षांमध्ये ती ठाण्यामध्ये फूड व्हॅनच्या माध्यमातून चायनीज फूडचा व्यवसाय करते आणि चायनीज फूड ट्रक ते रेस्टॉरंट असा तिचा भन्नाट प्रवास आहे आणि तिचा हाच प्रवास ती आज आपल्यासोबत उलगडून सांगणार आहे. नमस्कार सेजल, खूप खूप स्वागत आहे तुझं स्वयंपूर्ण आम्हीमध्ये. नमस्कार. सेजल, मी तुझा एक व्हिडिओ पाहिला होता ज्याच्यामध्ये तू पटापट ऑर्डर्स देतेस आणि तुझे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. तर जेव्हा तुला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला खरं तर कुतूहल निर्माण झालं होतं तुझ्याबद्दल आणि आज तू इथे आहेस. मला असं विचारायचं आहे की तुझ्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली, व्यवसायाकडे कशी वळलीस तू? मुळात मला चायनीज खायला खूप आवडायचं आणि मी इतर खूप चायनीजवर खाल्लेलंही आहे. तर काही जमलं नाही चव वगैरे. असं माझं होतं की मला जर आवड आहे बिझनेसमध्ये, मला आवडतं. 9वी पासून स्वप्न होतं की बिझनेस करायचंय, तर करून बघूया. झालं सक्सेस तर खूप छान होईल. आणि त्यानंतर मग मी चालू केलं की बिझनेस आपण फूड ट्रकपासून चालू करूया. एवढे पैसे नव्हते की आपण रेस्टॉरंट घेऊ, मग ते रेस्टॉरंट थ्रू जाऊ. मग पहिलं फूड ट्रक घेतली, मग त्याच्या थ्रू फूड ट्रकमध्ये आले. आणि असं विचारायचं होतं की मुलींना खास करून आवड असते ती म्हणजे कपड्यांची, ज्वेलरीची. आपण व्यवसाय चालू करायचा तर साड्या विकूया किंवा ज्वेलरी पासून सुरुवात करूया किंवा केक शॉप सुरू करायला आवडतं बऱ्याचशा मुलींना. तू चायनीजकडे कशी काय वळलीस? म्हणजे चायनीजच का? म्हणजे खायला आवडतं हे अनेकांना आवडतं, पण बिझनेस सुद्धा चायनीजमध्ये करायचा, कारण त्याच्यामध्ये जोखीम पण खूप आहे, मेहनत खूप आहे ना म्हणजेच. माझं असं होतं की मी ग्रॅज्युएशन मॅनेजमेंटमध्ये केलंय. सेल्स मार्केटिंगमध्ये झाले. लहानपणापासून सेल्सची खूप आयडिया होती. तर हा बिझनेस म्हणजे आपण आपल्याला शिकायला भेटेल. आपल्याला कसं अजून मॅनेज करता येईल हे शिकायचं होतं. म्हणून हा फूड बिझनेसमध्ये उतरले, की आपल्याला फूडच करायचं. केक वगैरे आवडतं, पण त्याच्यात नाही जायचं म्हणून फूड बिझनेसमध्ये. अच्छा, आवड होती आणि मग तुला त्याच्यामध्ये आणखी नवीन गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या, शिकून घ्यायच्या होत्या म्हणून तू त्या व्यवसायात. हो, मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं.
पण एवढे पैसे नव्हते की हॉटेल मॅनेजमेंट करेल. तर हे होतं की मॅनेजमेंट शिकायचं होतं म्हणून फूड बिझनेसमध्ये. अच्छा. म्हणजे तुझ्या फॅमिलीमध्ये काही तुझं बॅकग्राऊंड आहे का बिझनेसचं? नाही, नाही असं नाहीये. कोणीही फॅमिलीमध्ये बिझनेसचा काही बॅकग्राऊंड नाही. माझ्या घरातली पहिली मुलगी जी बिझनेस करते. अरे वाह! आणि असं विचारायचं की हा बिझनेस चालू करताना म्हणजे काही पार्श्वभूमी नाही आपल्याला एक सामान्य कुटुंबातली, मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. सुरुवातीला कुठल्या अडथळ्यांना सामोरं जावं लागलं तुला? खूप अडचण आले, खूप अडथळे आले. जसे की पैसे जोडणं, जे पैसे आपण घेतो इकडून-तिकडून ॲडजस्ट करून ते परत देऊ शकू की नाही आणि ते बिझनेस वर्क करेल, नाही करेल याची खूप भीती होती. कुठलाही बिझनेस करणं छोटा-मोठा पण जर बघितलं तरी ते खाऊ नाहीये. त्यात एवढी मेहनत आहे आणि आपण करतोय. ठीक आहे आपली आवड आहे ती, पण ते जर वर्क नाही झालं, सक्सेस नाही झालं तर काय करणार? सो भरपूर अडथळे आले. स्टार्टिंगला पण आधी खूप अडचणी आले, जे रहिवासी वगैरे असतात तिथले, की नाही, नाही, नाही केलं पाहिजे. पोलिसांचा थोडा त्रास झाला. आज तेही खूप सपोर्ट करतात छान. आधी त्रास झाला, की या टायमाला बंद केलं पाहिजे. नाही जास्त वेळ चालू केला पाहिजे. आपल्यालाही काही आयडिया नसते, की बिझनेस काय असतं. बिझनेसची मुळात आयडियाच नव्हती, की बिझनेस काय असतं आणि ते केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. खूप जागेवर ट्राय केलं एक्सपिरियन्स घ्यायचं. पण त्यावेळेस कोणी हेल्प नाही केली, की "बाबा हा एक्सपिरियन्स घे तू, आम्ही करतोय तर तुला पण मदत होईल." कोणी नाही त्या टायमाला काही हेल्प केली. जे काही आयडिया होती आपल्याला त्या थ्रूच आपण पुढे गेलो. तू फक्त 22 वर्षांची आहेस आणि अनेक लोक तुझ्या हाताखाली काम करतात. म्हणजे फूड व्हॅन असेल, रेस्टॉरंट असेल, खूप शेफ असतील किंवा अन्य कर्मचारी असतील. तर त्यांच्याकडनं तुझ्याकडे बघण्याचा अप्रोच कसा असतो? आता माझ्याकडे सर्व स्टाफ नेपाळी आहे आणि नेपाळचे कल्चर असं आहे, की ते खूप रिस्पेक्टफुल आहेत. आपल्यापेक्षाही त्यांचे रिस्पेक्ट खूप आहे. त्यांचे कुठलेही फेस्टिव्हल असो, ते आपल्या फेस्टिव्हलसोबत त्यांचेही रिस्पेक्ट आपल्या ह्याच्यात ॲड करतात. आता त्यांचं असं आहे, की मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे, की एक लहान बहीण एका मोठ्या भावाला सांभाळते. प्रॉपर मी त्यांच्याशी खूप रिस्पेक्टफुल मी पण बोलते. तेही माझ्याशी खूप रिस्पेक्टफुल बोलतात. सो रिस्पेक्ट खूप आहे आमच्यात. तुझ्या या व्यवसायामध्ये तुला सोशल मीडियाचा उपयोग फार झाला. म्हणजे सोशल मीडियावरचे जे तुझे व्हिडिओ व्हायरल झाले, ते पाहून अनेक लोकं तुझ्याकडे चायनीज खाण्यासाठी येत असतात. तर तुला केव्हा असं वाटलं, की आपण सोशल मीडियाचा वापर करावा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं? अगदी. कारण की माझ्या आईचं असं होतं, की दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून काय होणार आहे? खूप लोकं यूज करतात सोशल मीडिया मार्केटिंगसाठी म्हण किंवा कशासाठी पण बिझनेससाठी. तू पण करून बघ. तू जशी ऑर्डर्स देते, ते थ्रू रेकॉर्ड कर आणि तसेच सोशल मीडियावर टाकून बघ. झालं तर होईल. तर माझ्या पहिल्या व्हिडिओला पण खूप छान रिस्पॉन्स भेटलेला. सो असं होतं, की आमच्या स्टाफचं, की अजून टाकून बघा. रिस्पॉन्स भेटला तर जे आमच्या इथे कॉर्पोरेट लाईन खूप आहे. जर तिथे जे लांबून येतात, त्यांना जर माहिती नसेल तर ते येऊन ट्राय करतील. आवडलं तर माउथ ॲडव्हर्टाइजमेंट होतील. बरोबर. सोशल मीडियाचीही खूप ॲडव्हर्टाइजमेंट छान आहे. मग तसं मला खूप फायदा झाला त्याचा. म्हणजे इथे लांबून-लांबून लोकं खायला येतात. आणि मी एक पाहिलं, की खूप फास्ट तू ऑर्डर देतेस आणि तीच तुझी आता खासियत झाली आहे. हो. तर ते आपसुकच येतं तुझ्याकडनं, की म्हणजे की ते जाणीवपूर्वक तू मार्केटिंगचा एक फंडा म्हणून त्याचा उपयोग करतो? नाही. जशी मी रेग्युलर ऑर्डर देते तसंच आहे ते. माझी त्यांच्याशी तशी टोन असते बोलायची, की जसं कस्टमरचा वेळ जास्त गेला नाही पाहिजे. पटापट आपण दिलं पाहिजे त्यांना. सो ते रँडम थ्रू ते झालंय. असं काही मार्केटिंग फंडा म्हणून. आणि शिक्षण काय झालं तुझं? म्हणजे काय शिकलीस तू? माझं ग्रॅज्युएशन झालंय सेल्स मार्केटिंगमधून आणि एम-बी-ए पण सेल्स मार्केटिंगमधून झालं आहे. अच्छा. हां. आणि मग त्या शिक्षणाचा सुद्धा तुला हो. मार्केटिंगच्या शिक्षणाचा सुद्धा तुझ्या बिझनेसमध्ये उपयोग होतो. अगदी, अगदी. खूप होतो. माझ्या फील्डमध्येच मार्केटिंग आहे, तर मला अजून कशी मार्केटिंगमध्ये पुढे जाता येईल, माझं तेही त्याच्यातून शिक्षण खूप भेटलं आहे. सेजल, ज्या वयामध्ये मुलं-मुली शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधत असतात किंवा चांगल्या नोकरीच्या शोधात असतात, धडपडत असतात. त्या वयामध्ये तू स्वतःचा व्यवसाय पण सुरू केलास आणि तो यशस्वी पण करून दाखवलास. तर तुझ्या वयाचे, तुझ्यासोबत शाळेत जे शिकले असतील किंवा कॉलेजमध्ये तुझ्यासोबत असतील मुलं, ते जेव्हा तुला आज भेटतात, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असते? त्यांना खूप छान वाटतं आता, पण आधी अशी नव्हतं माझ्याकडे दृष्टिकोन बघण्याची. जेव्हा मी स्कूल लाईफपासून माझे ड्रीम्स होते सांगायची, ते तर जाऊ दे स्कूल लाईफ, पण कॉलेज लाईफमध्ये त्यांना असं वाटायचं, की रस्त्यावर उभे राहून किती कमवणार आहे? काय करणार आहे? आमचं छान पॅकेज भेटेल आम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यावर. आम्ही पुढे शिकणार. तू आत्ताच जर करतेस, तर त्याचं जास्त काही तुला पैसे भेटणार नाही. पण आज त्यांचा दृष्टिकोन माझ्याकडे बघण्याचा वेगळा आहे. ते जिथे कॉर्पोरेट लाईनमध्ये जॉबला आहे, तिथे प्रेशर वगैरेमुळे त्यांना जॉब एक भेटतो, तर दुसरा शोधावा लागतो. ते सोडतात प्रेशरमुळे. तसं माझ्या इथं नाहीये. मी स्वतः बॉस आहे, तर मी आज करू, नाही करू, उद्या मला काही त्याचं टेन्शन नाही. त्यांचं असं आहे, की आम्हालाही आता बिझनेस करायचा आहे. आम्हाला आयडिया दे. सॉरी आमचं चुकलं, की आम्ही वेगळ्या ह्याच्यात तुला बोललो.
असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं, तू खूप छान करते. म्हणजे असं मला स्वतःला प्राउड फील होतं त्यांचं ऐकून असं. खूप छान. तू म्हणालीस, की तुला लहानपणापासूनच बिझनेस करायचा होता स्वतःचा. पण मग या बिझनेस फील्डमधलं कोणी तुझा आदर्श आहे का? ज्यांना बघून तुला असं वाटलं, की आपण सुद्धा व्यवसायामध्ये उतरावं आणि आजही ज्यांना तू आदर्श मानतेस? माझे बाबा, कारण की ते आमचं छोटं-मोठं व्यवसाय असायचं. जसं व्होकेशनल आपण बोलू शकतो. दिवाळी आली की फटाक्यांचा स्टॉल, अच्छा. दसरा आला की हार विकणं. अगदी अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून आम्ही पुढे गेलो ते. तर असं होतं की हे किती दिवस आहे? 4 दिवस, 2 दिवस करून आपलं घर नाही चालणार. बरोबर. खूप लो फॅमिलीमधून मी येते, खूप मिडल क्लास. जेव्हा आपल्याला पैशाची गरज असते, तेव्हा कोणी आपल्याला उभं राहत नाही. बरोबर. त्यांच्याकडे पैसे असून आपण बोलू नाही शकत की तुमच्याकडे आहे आम्हाला द्या. तर आपल्यालाच काहीतरी करणे आपल्या कुटुंबासाठी असं माझं होतं. शाळा झाली, माझी कॉलेज झालं. तर आता कुठेतरी ॲडजस्ट करून पैसे आपला स्वतःचा बिझनेस करणे, की आज उद्या नको आपल्याला बोलायला पाहिजे की तुमच्याकडे काही नाहीये. आजही मी मुलगी आहे, मलाही दुसऱ्यांच्या घरी जाणं आहे. माझे बाबा माझे कुठपर्यंत येतील. तर माझा कुठला बिझनेस असणार असा की जिथे मला पुढेही त्याचा फायदा झाला पाहिजे. असं थोडे-थोडे पैसे लावून आज माझा चांगला व्यवसाय चालू आहे. आणि जेव्हा तू व्यवसायाला सुरुवात केलीस तुझ्या, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया आणि आत्ताच्या लोकांच्या प्रतिक्रिया, कारण आता तू प्रसिद्ध आहेस, यशस्वी आहेस, पूर्ण तुझं स्थिरस्थावर झालंय तुझ्या व्यवसायामध्ये तू. आता त्यांचा बघण्याचा तुझ्याकडचा दृष्टिकोन कसा आहे? माझ्या एरियात मी जेव्हा फिरायची ना, रात्रीचा वेळ व्हायचा, कधी-कधी 3 वाजायचे, 4 वाजायचे, तेव्हा ते लोकं घरी जाऊन बोलायचे आई-वडिलांना, की 3-3, 4-4 वाजता मुलगी एकटी फिरते बाहेर, योग्य नाहीये, लोकं चांगले नाहीये. कशाला या 4 पैशासाठी पोरीला उभं करते रस्त्यावरती, किती पैसे कमवणार आहेत. आणि आज तीच लोकं आपलं बघून आजूबाजूला कुठेतरी व्यवसाय चालू करायला बघतात. किती पोरगी करू शकते, तर आम्ही का नाही करू शकत? खरंय. आणि तीच व्यक्ती आधी अशी होती, की नावं ठेवायची, कसं बिझनेस करणार? इव्हन रिलेटिव्हज पण, फ्रेंड सर्कलमध्ये पण खूप ऐकलंय, की काय फायदा नाही पोरीला म्हणजे संगत नाही चांगली ही. पोरगीचं काम आहे, बिझनेस करणं पोरीच्या ह्याच्यात नाहीये. मुलांनी बिझनेस केला पाहिजे. पण माझं असं होतं, की आज लोकं आपल्याला बोलतात कारण की आपल्याकडे नाहीये. उद्या जर आपल्याकडे असेल तर त्यांचे दृष्टिकोन वेगळे असेल. आणि आज मी ते बघते, की आज ते माझ्याकडे येऊन खूप प्राउड फीलनी माझ्याशी बोलताना मलाही गर्व होतं, माझ्या घरच्यांनाही गर्व होतं, की जेव्हा ते आपल्याशी बोलतात. खरंय. म्हणजे आपण जर यश मिळवलं, तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इतरांचा आपसुकच बदलतो आणि तुझ्या बाबतीत तर हेच घडलेलं आहे. अगदी. म्हणजे आधी अनेकांनी तुला वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आणि आता जेव्हा तू यशस्वी आहेस, तू व्यवस्थित कमवतेस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतेस, तर आता तुझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. आणि हे खूप शिकण्यासारखं आहे. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट करायला जातो, तेव्हा समोरचा काय म्हणेल आणि आपण आपल्याला सिद्ध करून दाखवल्यानंतर समोरचा काय म्हणेल याच्यामध्ये खूपच फरक असतो. आणि कुठलाही व्यवसाय करायचा झाला, की पहिले लागतं ते म्हणजे भांडवल. अगदी. जेव्हा तू सुरुवात केलीस, तेव्हा काय परिस्थिती होती? म्हणजे तू किती पैशांची गुंतवणूक त्याच्यामध्ये केली होतीस? आणि आत्ता तुझी आर्थिक परिस्थिती याच्यावर मला विचारायला आवडेल. कारण अनेकांना व्यवसाय करायचा असतो आणि भांडवल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांना त्याच्यामधनं माहिती हवी असते, की भांडवल कसं कुठून जमा केलं किंवा त्याच्या काही ऑप्शन्स आहेत का? भांडवल असं काय केलंस? आणि आता ते भांडवल गुंतवल्यानंतर तुला अनेक पटीने रिटर्न्स मिळाले. तर आता काय परिस्थिती आहे? खूप आवडेल मला याचं उत्तर द्यायला. जेव्हा मी चालू केलेलं, तेव्हा बाबांकडे फूड ट्रक होती. बाबांनी घेतली होती कमी पैशात त्या टायमाला 5 वर्ष आधी. तेव्हा आई-वडिलांकडून पैसे घेऊन मी बिझनेसमध्ये गुंतवले आणि त्यावेळेस मी गुंतवलेले काहीतरी मला आठवतं एक 1.5 ते 2 लाख रुपये गुंतवले असेल, अच्छा. की जेवढा कमी याच्यात होईल तेवढं आपल्याला चालू करायचं. कारण की आपल्याला आयडिया नव्हती. ते होईल, नाही होईल. उगाच जास्त लॉस पण चांगला नाही. परत ते रिटर्न कुठे करणार घरच्यांना आणि आपल्याला म्हणजे मुळात आपलं माझं असं होतं, की मला कुठे जॉब करायचाच नव्हता. बिझनेसच करायचा होता. मग ते कमीतलं कमीत करायचं होतं. त्या टायमाला मी 2 लाख रुपये गुंतवलेले. पहिला दिवस असा होता, की ओपनिंग करायचं आपल्याला, तर आपण लोकांना पहिले ट्राय करायला देऊ. कोणाला आवडलं तर दुसऱ्या दिवशीपासून आपण ऑर्डर करू. म्हणजे ते आपल्याला रिस्पॉन्स भेटेल. आणि अगदी पहिल्या दिवशी बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं, की आपला फर्स्ट डे. ते तेव्हापासून मला खूप छान प्रॉफिट झालेला. सो आपल्याला कळून चुकलेलं, की आपल्याला चांगला रिस्पॉन्स आहे इथे. चायनीज आपल्या माझ्या समोरही चायनीज आहे. आजूबाजूला इथे खूप चायनीज आहे. पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी क्वालिटी आपण देत होतो. क्वांटिटी क्वालिटीमध्ये बराच लोकांपेक्षा आपल्याकडे फरक होता. सो आजही खूप छान रिस्पॉन्स आहे आणि असंही माझ्याकडे आहे, की बरेच कुटुंबातले छोटे-छोटे असो किंवा माझ्या वयाचे असो, ते घरच्यांना घेऊन येतात त्यांच्या पोरांना, की शिका काहीतरी. यांना इथे थोडा वेळ ठेवा तुमच्याकडे. काही
आवडेल त्यांना पण, ते पण बिझनेस करतील. जॉब करण्यात मुळात तर काय तर राहिलं नाहीये. खूप तुम्ही शिका, डिप्लोमा करा, इंजिनिअरिंग करा, मग तुम्हाला पॅकेज भेटला तर भेटला किंवा सध्या तर जॉब खूप प्रॉब्लेम झाले, की जॉब नाहीये. खरंय. तर मग असं आहे, की अजून बिझनेसच करायला पाहिजे आपल्या लोकांनी. असं नाही माझं, की आपल्या महाराष्ट्रानेच बिझनेस केला पाहिजे. इतरही ज्याला बिझनेस करायचा त्यांनीही बिझनेस केला पाहिजे. आणि राहिला प्रश्न, की जॉबपेक्षा तरी अगदी मी छान कमवते आता. जेवढं मी टाकलेलं तेही मला खूप छान पकेने म्हणजे अरे मटीने मिळा. अगदी, अगदी रिटर्न भेटताय. माझे रेस्टॉरंट पण मी टाकलेत. त्यात पण मला भेटलेत पैसे छान. सेजल, आता फूड बॅन आणि दोन्ही रेस्टॉरंट तू सांभाळतेस. पण असं कुठे तुला वाटलं नाही का, की आता आपण फूड बॅन थांबावी, कारण खूप मेहनत आहे, उभं राहून काम करावं लागतं आणि रेस्टॉरंटकडेच लक्ष द्यावं आणि त्याच्यातूनच पुढे जावं, असं नाही वाटलं फूड बॅन थोडं थांबावं किंवा बंद करावं? नाही, नाही. अगदी फूड ट्रकवर खूप माझी मेहनत आहे. माझ्या स्टाफचीही खूप आहे. 7 ते 8 तास तिथं कंटिन्यूअस उभं राहणं. पण ते काम आवडतं ना, त्याच्यात मेहनत करायला काही प्रॉब्लेम नाहीये. रेस्टॉरंट दोन्ही खूप छान आहेत. तिथून बसून चालवा. आपला स्टाफ हँडल करतो. आपल्याला फक्त पैसे घ्यावे लागतात गल्ल्यावर किंवा जर आपल्याला जास्त कस्टमर आले, की आपण त्यांची सर्व्हिसिंगमध्ये हेल्प करतो. किचनमध्ये बघतो काय कमी पडतंय का. फूड ट्रकवर तसं नाही. फूड ट्रकवर सगळं मॅनेज करावं लागतं. मागे जे बसतात त्यांचं ऑर्डर घेणं, पैसे घेणं. पण ते काम मला खूप आवडतं. तर मला असं वाटत नाही, की मी ती फूड ट्रक बंद केली पाहिजे. ती माझी पहिली लक्ष्मी. तिला बंद करून कसं होणार? ती नाराज झाली तर माझ्याकडे पैसे नाही आले तर. म्हणजे रेस्टॉरंट आज झाले. सो बरोबर. तिने मला 4 वर्षापासून सांभाळले. तर तिला बंद करायला मला काही वाटत नाही, की बंद केलं पाहिजे आपण. म्हणजे तुझी इमोशनल अटॅचमेंट आहे एक खूप. प्रकारे फूड व्हॅन बरोबर. अगदी खूप. ते जर गाडी पण एक दिवस बंद असली तरी आम्हाला करमत नाही. इतकी अटॅचमेंट आहे. आता रेस्टॉरंट झालं, फूड व्हॅन तर तू सांभाळतेस. याच्या पुढे तुझे काय प्लॅन्स आहेत बिझनेसमध्ये? काय करायचंय तुला? मला खूप प्रतिसाद भेटतो, की फ्रँचायझी तुम्ही द्याल का? फ्रँचायझीसाठी मला कॉल्स येतात, की काही फ्रँचायझी भेटेल का या एरियात पाहिजे त्या ठाण्यातच नाही, पुणे झालं, आपलं नगर झालं, अहिल्यानगर झालं, संभाजीनगर झालं. इथून मला कॉल येतात, की ताई फ्रँचायझी असेल तर द्या आम्हाला. आम्हाला तिकडे खायला जमत नाही यायला, तर खूप लांब पडतो. ते इथल्या लोकांना आपण तीच चव देऊ शकतो. तर चालले प्लॅन्स प्रोसेसमध्ये आहेत, की आपण किती लवकरात लवकर देऊ शकतो. अरे वाह! नक्कीच. म्हणजेच तुझ्या सारखा व्यवसाय इतरांना कोणाला जर करायचा असेल, तर त्यांना ही चांगली संधी आहे. खूप, खूप. मी मुलगी असून करू शकते, तर इतर एक पोरगाही करू शकतो. त्या पोराला बघून अजून खूप पोरी करतात. खरंय. माझ्या वयाच्या पोरी असू द्या किंवा ज्या मॅरिड आहेत, त्यांचे पण ड्रीम्स असतात, की जॉब नको, लग्न झालंय तर ठीक आहे काही गोष्टी राहतात, पण बिझनेस करायचा आहे, तर आम्ही करू शकतो का? अगदी करू शकतो. आपण पोरी कशात कमी आहेत? पोरंही नक्कीच. करतात, पोरीही करू शकतात आणि त्यांनी केलं पाहिजे. मला तर खूप आवडतं. माझे फ्रेंड सर्कलमध्ये किंवा मला जे ओळखतात त्यांच्या पण मी खूप लोकांचं बघितलं, की ते बिझनेस स्टार्ट केला आहे त्यांनी. मला खूप आवडतं. अजून इतर लोकांनी केलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. आणि आता तू यशस्वी उद्योजिका तर तुला मी म्हणू शकते, कारण इतक्या वर्षांपासून तू करतेस. वय तुझं लहान आहे, पण तू स्वतःला सिद्ध करून दाखवलेस. तर तुझ्यासारखे जे होतकरू तरुण-तरुणी आहेत, ज्यांना व्यवसायामध्ये उतरायचंय, पण भीती वाटते किंवा आपण करावं की नाही करावं, त्यांना तू काय सल्ला देशील? सल्ला तर काही देऊ नाही शकत, एवढी तर मोठी नाही मी सल्ला त्यांना देण्यासाठी. पण माझं असं आहे, की मलाही असं होतं, की मी उतरू नाही उतरू बिझनेसमध्ये. मला कोण सपोर्ट नव्हता. घरच्यांचा होता. जर त्यांना घरच्यांचा सपोर्ट आहे किंवा जरी नसलं, मलाही खूप डीएम्स येतात, की "ताई असेल काही तर सांग, एक्सपिरियन्स दे, आम्हाला बिझनेस करायचा आहे." सो उतरू शकतो. मी आहे त्यांच्यासाठी. माझ्यासाठी त्यावेळेस कोणच नव्हतं. पण जर त्यांना करायचं असेल, तर मी अगदी त्यांच्यासाठी आहे आणि काही भांडवल जास्त लागत नाही. तुम्ही थोड्या पैशातूनही करू शकतात, जास्त पैशातूनही करू शकता. फक्त जिद्द हवी. की बिझनेस करायचा आहे. खूप प्रॉब्लेम्स येतात. आपण त्याच्या सामोरी जायला आपल्या क्षमता पाहिजे, की आपण ते केलं पाहिजे आणि करून दाखवलं पाहिजे. बिझनेस करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पण असंही नाही की ती अगदी खूप मोठी गोष्ट आहे. तिला करायचं असेल तर आपण ती करू शकतो. नक्कीच मेहनत घेतली तर. सगळं पूर्ण होईल. खरंय. सगळं पूर्ण होईल. फक्त मेहनत पाहिजे. सेजल, तू तुझ्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आलीस, तुझा प्रवास आमच्यासोबत शेअर केलास, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि तुमचे खूप आभारी आहे. तुम्ही मला इथे बोलवलं. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचं मला खूप आवडलं पॉडकास्टवर येऊन. थँक आणि मला तुला हे सांगायला आवडेल, की तुझं खूप कौतुक वाटतं मला. इतक्या लहान वयामध्ये तू स्वतःला इतकं छान ग्रूम केलंयस आणि यशस्वी करून दाखवलेस. त्याच्यामुळे तू आलीस त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, मला खात्री आहे की तुम्हाला सेजलच्या प्रवासातून नक्कीच प्रेरणा मिळेल आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी स्वयंपूर्ण आम्हीला सबस्क्राईब करा.